अडाणी हा काही फार मोठा चर्चेचा विषय नाही. धारावी पुनर्वसन प्रकल्प हा चर्चेचा विषय. बघा, भाजप नेते यांची अवकात काय आहे? दिल्ली द्यायचं नाही, दिल्ली काय तुमच्या बापाची आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजी, आमचे पक्षाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे असतील, हे साधारण 3 दिवस दिल्लीमध्ये होते. त्या दौरा मोठा होता यावेळेला, आपण पाहिला असेल, भरगच्च होता. आणि भेटीगाठींवर सुद्धा आपण बघितलं असेल तर सतत त्यांच्या दिल्लीमध्ये भेटीगाठी सुरू होत्या आणि त्या बहुतेक राजकीय भेटीगाठी होत्या. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका कोणत्या क्षणी जाहीर होतील. लोकसभेचे निकाल महाराष्ट्रानं फार चांगले दिलेले आहेत आणि त्यानंतर त्यांचा हा पहिला दौरा होता. लोकसभेच्या निकालानंतर दिल्लीत येऊन इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी बोलावं, चर्चा करावी यासाठी ते आले आणि जवळजवळ इंडिया आघाडीच्या बहुतेक सर्व नेत्यांशी त्यांनी काल परवा 2 दिवसामध्ये सविस्तर चर्चा केली. मग माननीय शरद पवारजी असतील, त्यानंतर राहुल गांधी असतील, खरगेजी असतील, मल्लिकार्जुन खरगे भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष, काल सोनिया गांधीजी भेटल्या. याशिवाय इतर सर्व प्रमुख नेते तिन्ही पक्षांचे खासदार महाराष्ट्रातले हे सुद्धा त्यांना इथे येऊन भेटत होते. आता या भेटीचं फलित काय? फलित इतकंच आहे की आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित निवडणुकांना सामोरे जातो. तिन्ही पक्षामध्ये अत्यंत प्रेमाचं, सौहार्दाचं वातावरण आहे. आम्ही राहुल गांधी यांच्या बैठकीत सांगितलेलं आहे किंवा पवारसाहेब असतानाही आम्ही पवारसाहेबांशी बोललो की आपल्यामध्ये कोणती मतभेद नाही आहेत, जागा वाटपात असतील किंवा अन्य विषयात असतील, आणि सर्व काही सुरळीत चाललेलं आहे. देशामधली ही एकमेव आघाडी असेल की तिन्ही पक्ष सांगतात की सर्व काही सुरळीत चाललेलं आहे. त्याच्यामुळे अनेक बैठकामध्ये राजकीय चर्चा कमी आणि बिगर राजकीय चर्चा जास्त झाली, प्रेमाच्या, कौटुंबिक वगैरे. आणि उद्धवजी काल मुंबईत गेलेले आहेत आणि मुंबईमध्ये 16 तारखेला 3 पक्षांचा मेळावा आहे एकत्रित. भविष्यामध्ये राहुल गांधीसुद्धा महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या आधी येऊ शकतात आणि विभागवार त्यांनी यावं महाविकास आघाडीसाठी, अशी आम्ही त्यांच्याशी काल परवा चर्चा केलेली आहे. उद्धवजी स्वतः दौऱ्यावर जात आहेत, स्वतः शरद पवार फिरत आहेत आणि एकमेकांशी उत्तम समन्वय आहे. आणि दिल्लीमध्ये सुद्धा हा तुम्हाला समन्वय दिसला असेल. राज्यामध्ये आपण निवडणुकीला सामोरं जाताना लोकांसमोर हातात हात घालून गेलं पाहिजे. कोणती मतभिन्नता असता कामा नये. कोण मोठा, कोण छोटा, कोण मधला, ही भूमिका असता कामा नये. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी असं ठरवलेलं आहे की सर्व निर्णय हे एकत्र बसून घ्यायचे, फार ओढाताण करायची नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातून हे खोके सरकार घालवायचं आहे. भारतीय जनता पक्षाला या राज्यातून पूर्णपणे हद्दपार करायचं आहे. कारण महाराष्ट्रात जे घाणेरडं राजकारण सुरू झालं आहे, पैशाचं राजकारण असेल, इतर विषारी राजकारण असेल, त्याचं सूत्रधार हे स्वतः देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष आणि अमित शहा आहेत असं मी मानतो. सर, उद्धव ठाकरेंचा चेहरा याला टॉपमोस्ट प्रेफरन्स सिलेक्ट केला गेला मुख्यमंत्री पदासाठी. सगळ्या मीटिंग्समध्ये हे सोर्सेस थ्रू कळून येत आहे. पण काय नेमका डिसिजन? हे बघा, या डिसिजनविषयी तुम्हाला भविष्यात कळेल. ते सांगण्याची ही जागा नाही आहे. आम्ही एकदा महाविकास आघाडी आहे असं म्हटल्यावरती कोणताही महत्त्वाचा निर्णय हा एक पक्ष जाहीर करणार नाही. कोणताही महत्त्वाचा निर्णय हा एक पक्षाने जाहीर केला म्हणजे 4 भिंतीत जे ठरलेलं आहे त्या कराराचं उल्लंघन केल्यासारखं होईल.
आम्ही एकमेकांशी बोलूनच सर्व निर्णय घेतो आणि सर्व निर्णय जाहीर करतो. रावसाहेब, माजी यावेळी चार मुख्यमंत्री आणि प्रश्न काँग्रेसचे तुम्ही आता नेते म्हटलेला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी असं म्हटलंय की विरोधी पक्ष कधीही कोणता चेहरा समोर ठेवून निवडणुका लढवत नाही. ज्या पक्षाच्या जागा जास्त जिंकून येतील तो मुख्यमंत्री पदाचा, म्हणजे त्यांचा पक्ष मुख्यमंत्री पदाचा चेहरा पृथ्वीराज असेल. चव्हाण यांचं हे एखादं मत असू शकतं. महाविकास आघाडीमध्ये आम्ही दिल्लीत चर्चा केल्यावरती काही वेगळ्या गोष्टी नक्कीच ठरलेल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत, पण या राज्याला एक चेहरा नेहमीच द्यावा लागतो. जर लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हा चेहरा झाला असता, आम्ही वारंवार सांगतो की राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री होतील तर नक्कीच अनेक जागांमध्ये भारतीय जनता पक्षाचा आपण पराभव करू शकलो, जिथे काँग्रेस किंवा आम्ही सगळे हे कमी मतांनी पराभूत झालो. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते पद त्याने स्वीकारल्यावरच या देशामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्याच्यामुळे चेहरा हा विरोधी पक्षालाही असावा लागतो आणि चेहरा हा निवडणुकांना आणि सत्ताधारी पक्षालाही असावा लागतो. आज विरोधी पक्षाचा आजचा चेहरा देशातला हा श्री राहुल गांधी हेच आहेत. राहुल गांधींनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं नसतं तर विरोधी पक्षाच्या ऐक्याला धक्का बसला असता आणि आत्मविश्वाससुद्धा डळमळीत झाला असता. त्याच पद्धतीनं मग राज्याचं मुख्यमंत्रीपद असेल किंवा राज्याचं देशाचं विरोधी पक्षनेतेपद असेल किंवा राज्यालासुद्धा विरोधी पक्षनेता हा चेहरा असावाच लागतो. यापूर्वीचे आपण विरोधी पक्षनेते पाहिले तर ते चेहरा होता विरोधी पक्षनेत्यांचा आणि त्यानुसार लोकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांच्या भूमिकांना. म्हणजे या विरोधी पक्षांचा चेहरा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना विरोधी पक्षाचा चेहरा हा उद्धव ठाकरे असेल. मी असं म्हणालो नाही असं मानावं. मी असं म्हणत नाही, पण उद्धव ठाकरे सातत्याने जेव्हा या देशामध्ये मोदी व शहा यांच्या अत्याचाराविरुद्ध अन्यायाविरुद्ध कुणी आवाज उठवत नव्हतं, तेव्हा या देशामध्ये राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे दोन प्रमुख नेते सातत्यानं कोणती पर्वा न करता आवाज उठवत राहिले आणि विरोधी पक्षांचा चेहरा बनतो. मी राष्ट्रीय स्तरावरचं बोलतो. त्याच्यामुळे आमच्यासारख्या अनेक लोकांना त्रास भोगावा लागला. आम्ही तो त्रास भोगला विरोधी पक्षात असताना. राऊतसाहेब, तुम्ही आता म्हणजे 4 मिनिट जे घडलं ते बाहेर सांगायचं नसतं. मागच्या वेळेस 4 मिनिट जे घडलं ते बाहेर सांगितल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यावेळेस जे जे काय घडतंय ते जनतेला सांगावं असं मला वाटत नाही. नाही, प्रश्न तो नाही आहे. जनतेला जे सांगायचं आहे ते आम्ही सांगितलं आणि तुमच्या माध्यमातून जनतेला जे पाहायचं आहे ते जनतेने 3 दिवस दिल्लीत पाहिलेलं आहे. आमच्या तिघांमधले संबंध हे अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत, आपुलकीचे आहेत. आपण स्वतः पाहिलं असेल, शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते हे वडिलकीच्या नात्यानं स्वतः उद्धवजींकडे आले, बसले. इथे दिल्लीत आल्यामुळे अनेक मोठे नेते जे वरिष्ठ आहेत, मग दिग्विजय सिंग साहेब असतील किंवा अन्य कोणी असतील, ते स्वतः एका वरिष्ठतेच्या नात्यानं वडिलकीच्या नात्यानं इथे येऊन बसले. ठाकरे कुटुंबाविषयी एक आपुलकी आणि श्रद्धा असल्यामुळे ते इथे येतात. पवार साहेब आले होते, उद्धव साहेब बोलले होते की अदानी संदर्भात माझी काही चर्चा झाली नाही. त्यांनी काही सांगितलंय का अदानी विषयावरती तुमचे जे काही मतभेद आहेत ते आता दूर होतील? अडाणी हा काही फार मोठा चर्चेचा विषय नाही. धारावी पुनर्वसन प्रकल्प हा चर्चेचा विषय. एका व्यक्तीसाठी किंवा एका व्यक्तीला इतका मोठा प्रकल्प पेलवता येईल का, हा चर्चेचा विषय. आणि इतका मोठा प्रकल्प म्हणजे 8 लाख लोकांना घरं द्यायची आहेत. देशातला हा सगळ्यात मोठा गृहप्रकल्प असेल. 590 एकरची जमीन आहे, म्हणजे जवळजवळ 600 एकर. मुंबईतला सगळ्यात मोठा मोकळा झालेला भूखंड असेल. सगळ्यात जास्त FSI चटई क्षेत्र त्यानिमित्तानं त्यात बिल्डरला मिळतात. तो कोणताही बिल्डर असेल. माननीय उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेची भूमिका एवढीच आहे, ज्या प्रकल्पासाठी एक तुम्ही निविदा काढलेली आहे आणि ती निविदा ज्यांना मिळालेली आहे अशा बिल्डरला काम करू द्यायला कोणाची हरकत नाही. पण निविदेत नसलेल्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ज्या गोष्टी त्या टेंडरमध्ये नाही आहेत त्या जर तुम्ही देण्याचा प्रयत्न कराल तर ते मुंबईच्या दृष्टीनं घातक ठरेल. मुंबई नष्ट होईल,
मुंबई एका उद्योगपतीची बैठक होईल. म्हणजे उदाहरणार्थ असं आहे की धारावीमध्ये तुम्हाला पुरेसा FSI दिला आहे 590 किंवा 700 एकरच्या संदर्भात पुनर्वसन करण्यासाठी, आणि तो फायद्यात आहे बिल्डर. तरीही मुंबईतले 20 प्रमुख भूखंड, प्राईम लोकेशन ज्याला म्हणतो, अगदी मदर डेअरीसारख्या असतील, मुंबईतली मिठागरा असतील, दहिसर मुलुंडचे टोल नाक्याची जागा असेल, या सगळ्या तुम्हाला जमिनी का हव्यात? वांद्रा रिक्लेमेशन असेल, धारावीकरांचं पुनर्वसन हे त्याच ठिकाणी व्हायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. मग ते टेंडर कोणालाही मिळू द्या, ते टेंडर ट्रम्पला मिळालं तरी आमची हरकत नाही. ट्रम्पसुद्धा बिल्डर आहे. या संदर्भात राऊत साहेब, शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ज्या 2 भेटी झाल्या त्याला अदानीचे अधिकारी उपस्थित होते. जेव्हा उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यात चर्चा झाली, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मनातली संकल्पना धारावी विकासाबाबत पवारांपुढे मांडली, ती त्यांनी ऐकली. तर आता असं मानावं का की धारावी पुनर्विकास आणि अदानी हा सगळा विषय इथे संपलेला आहे? नाही. टेंडर बाहेरच्या गोष्टी, ज्या गोष्टी टेंडरमध्ये नाहीत, ज्या गोष्टी टेंडरमध्ये नाहीत, टेंडर बाह्य गोष्टींना आमचा विरोध आहे. अधिकृत टेंडर, माननीय उद्धव ठाकरे असताना जे टेंडर निघालं होतं ते आपण वाचा, टेंडरची कॉपी वाचा आणि मग हे प्रश्न विचार. तुम्ही ही तुमची बाब पवार साहेबांना सांगितली? असं आहे की सांगायचं म्हणजे त्यांच्यावर आमची चर्चा होतच असते. हा धारावी प्रकल्प हा कुठला एका पक्षाचा व्यक्तिगत प्रकल्प नाही आहे. धारावीचं कधीतरी हा डाग संपला पाहिजे, गरिबांना घरं मिळाली पाहिजेत. 8 लाख लोक वर्षानुवर्ष त्या जागेत राहतात. ते तुम्ही जाऊन पहा कसे राहतात. त्यांना घरं मिळणं हे आमचं प्राधान्य आहे. आप बोलिए, क्या है आपकी बात? विरोधी पक्ष आप बोलिए. हाँ, मेरा सवाल ये है कि 3 दिन उद्धव ठाकरे यहाँ पे राहुल गांधी से मुलाकात की, आप लोग सोनिया गांधी से, खुद रश्मि ठाकरे भी फैमिली पूरा ठाकरे परिवार मुलाकात करने गया. क्या सीधे गांधी परिवार से अच्छे संबंध और अपने संबंध मजबूत करने की ये पहल कहीं दिखाई दे रही है? ऐसा बात ऐसी है भाई, उद्धव जी पहली बार सोनिया गांधी जी से नहीं मिले, उद्धव जी पहली बार राहुल जी खड़गे जी से नहीं मिले. जब से महाविकास आघाड़ी बनी है तब से हमेशा इस परिवार से हमारा रिश्ता रहा है. इंदिरा गांधी जी से भी हमारा रिश्ता रहा है, बाला साहब जी का, संजय गांधी जी से रिश्ता रहा है, और राजीव गांधी जी से भी रिश्ता रहा है. हम एक ऐसे फ्रंट में है, ऐसे अलायंस में है जो 3 पार्टी है और जिसका हाईकमांड दिल्ली में है, प्रमुख पार्टी का. तो हमारा एक दायित्व बनता है, जब हमारे पार्टी के नेता उद्धव ठाकरे साहब यहाँ आए हैं परिवार के साथ, तो एक रिश्ता कायम रखने के लिए हम एक दूसरे को मिलते हैं. सोनिया जी के साथ जो हमारी कल बैठक हुई, उसमें राजनीति की चर्चा कम हुई और पारिवारिक चर्चा ज़्यादा. लेकिन राहुल जी और खड़गे जी के साथ ज़रूर महाराष्ट्र की बातें हुई, देश की बातें हुई. ये होता रहता है. उद्धव ठाकरे जी की पार्टी जिस संकट से गुजरी है, उस समय में हमारे दिल्ली के सभी नेताओं ने हमको एक समर्थन दिया था कि आप लड़ो, आपकी लड़ाई जारी रखो, हम आपके साथ हैं. अब हम महाराष्ट्र जीता है, महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी ने अच्छा रिजल्ट दिया है, तो हमारा कर्तव्य बनता है दिल्ली में आकर सबसे मिले. राऊत साहेब, उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा जसा इंडिया अलायन्स आपका हो गया? नहीं, मेरा आप पूरा करिए. सवाल ये है कि मुख्यमंत्री पद को लेकर पिछले बार 2019 में जो कुछ देखने को मिला, क्या इस बार भी ऐसी स्थिति आपको लगता है? हम चुनाव पहले लड़ेंगे. या जिसकी जो formula है, हमारी सीट शेयरिंग की बातें पूरी हो गई है, चर्चा चल रही है. 3 पार्टी में सीट शेयरिंग के बारे में कोई तनाव नहीं, कोई मतभेद नहीं है. हमें चाहते हैं हर सीट पर ऐसा उम्मीदवार, ऐसी पार्टी लड़े जो वहाँ जीत सकती है. जहाँ NCP, जहाँ कांग्रेस, जहाँ शिवसेना का उम्मीदवार जीता है, उनको सीट मिलेगी. यही हमारा फार्मूला है. किसी भी हालत में जिसने महाराष्ट्र को लूटा है, महाराष्ट्र पर डकैती डाली है, दर दिन डालते हैं, ऐसे सरकार, खोखे सरकार जो इलीगल है, अनकॉन्स्टिट्यूशनल है, असंवैधानिक है,
वो सरकार यहाँ बैठे, उसको हमको निकालना है। और ये लोगों की भावना है, हमको उनको शेख हसीना जैसे नहीं निकालना है, भगाकर दौड़ा दौड़ा कर नहीं मारना है, हमको डेमोक्रेटिक तरीके से निकालना है। लोग तो चाहते हैं कि उनका शेख हसीना की तरह उनको दौड़ाए हम, लेकिन हम चाहते हैं कि डेमोक्रेटिक तरीके से हम उनको महाराष्ट्र से सत्ता से बाहर निकालें। कल वक्फ सर, को लेकर भी चर्चा लोकसभा में बिल आया था, लेकिन वहाँ पर कोई सांसद उस वक्त मौजूद नहीं थे। आरोप आप पर लगाया जा रहा है, जो सत्ताधारी दल है वो क्यों लगा भाई? रहे हैं कि जो हिंदुत्ववादी आपकी छवि थी, अब वो जब नहीं। वक्फ बोर्ड का विषय आता है तो समर्थन नहीं करते। हमने देखिए अभी तक ये जो बिल है चर्चा पर नहीं आया है। वो जो बिल है वो जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी या सिलेक्ट कमेटी के पास चला गया है, उसमें हमारे मेंबर हो गए, उसमें सभी पार्टी के लोग, उसमें चर्चा होगी, बाद में वो वापस आ जाएगा बिल दुरुस्त होकर। जिस बिल पर चर्चा ही नहीं हुई है, सिर्फ इंट्रोड्यूस हुआ है, अब उसके ऊपर हम पर क्यों आरोप कर दे? चर्चा तो होनी चाहिए। देखो, अगर ये कोई भाजपा के लोग बोलते हैं कि हम भाग गए, नहीं हम भागेंगे नहीं, हम हमारी बात रखेंगे। अगर ये लैंड जिहाद की बात करते हैं कोई, तो सबसे बड़ा लैंड जिहाद तो अयोध्या में हुआ है। 1300 एकड़ आर्मी की ज़मीन, 1300 एकड़ आर्मी की ज़मीन किसको मिली है? अब देख लीजिए, क्या ये लैंड जिहाद नहीं है? जो मैं कहता हूँ कि धारावी के बदले में 20 बड़े भूखंड एक उद्योगपति को मिल रहे हैं बिना वजह, वो लैंड जिहाद नहीं है? वो तो वक्फ बोर्ड से भी बड़ा भ्रष्टाचार है अयोध्या में और धारावी में। हम उसके ऊपर भी बात करेंगे। केदारनाथ से 500 किलो सोना गायब हुआ है, तो हम उसके ऊपर भी जब ये चर्चा में आएगा तो सब हिंदू मुसलमान नहीं होगा, बात देश की होगी, किसी धर्म की बात नहीं है। किसने कितनी ज़मीनें ली है वक्फ बोर्ड की, और उस ज़मीन पर किस किस उद्योगपति ने, जो मुसलमान नहीं है, अपने टावर्स, अपने घर खड़े किए हैं, अपने बड़े बड़े होटल्स उस वक्फ बोर्ड की बिल्डिंग पर बांधे हैं, ज़मीन पर बांधे हैं। ये सब आ जाएगा चर्चा में। हम क्यों भागे? हमारे पास तो इतना मसाला और मटेरियल पड़ा है भाई। हम तो इंतज़ार कर रहे हैं कि ये बिल कब आए। लेकिन कुछ लोग जो है, सत्ताधारी पार्टी है, वो बिना वजह उसको हिंदू मुसलमान का एक रंग देना चाहती है। सर, मराठी ये बात नाही आहे. वक्फ बोर्डावरती तुमच्यावरती आरोप लावले आहेत विरोधी पक्षांनी की काय? शिवसेनेचे खासदार कुठला विरोधी पक्ष? उपस्थित होते. कोण? बघा, आमचे नेते इथे होते, काही बैठका सुरू होत्या, आणि आम्ही इकडल्या इंडिया आघाडीचे एक सदस्य आहोत. त्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असतो. प्रश्न असा आहे की काल मुळात बिल चर्चेला आलंच नाही ना. काल ते बिल सर्वसंमतीनं सिलेक्ट कमिटीला म्हणा किंवा संयुक्त कमिटीकडे गेलं, लोकसभा आणि राज्यसभेच्या. आता तिकडे त्याच्यावर चर्चा होईल. त्या चर्चेनंतर ते बिलामध्ये काय सुधारणा होतील, अमेंडमेंट्स होतील, आणि मग ते बिल परत लोकसभेत किंवा राज्यसभेत येईल. राज्यसभेतून ते बिल विड्रॉ करण्यात आलं का? त्याच्यामुळे इथून पहिल्याचा प्रश्न, बिलच आलेलं नाही, बिलावर चर्चाच झालेली नाही, बिल मंजूर झालेलं नाही, विरोधी पक्षाच्या दबावाखाली बिल परत चर्चेसाठी पाठवण्यात आलं, आणि आम्हाला ते बिल हवं आहे चर्चेला. लँड जहाद जे म्हणत आहेत, या देशातला सगळ्यात मोठा लँड जहाद भारतीय जनता पक्षानं कुठे केला आहे हे आम्हाला या बिलाच्या निमित्तानं सांगायचं आहे. अयोध्येमध्ये संरक्षण खात्याची, लष्कराची 1300 एकर जमीन भारतीय जनता पक्षानं कोणत्या उद्योगपतीच्या घशात घातली? तो मुसलमान नाही. कोणत्या महाराज बाबाच्या घशात घातली? रामदेव बाबा असतील किंवा गौतम अडाणी असतील, हे आमचे शत्रू नाहीत. लष्कराची जमीन अयोध्येतली, ज्या रामाच्या नावानं आपण राजकारण करतायत, तिथे कोणता ट्रस्ट आहे? तिथे काय वक्फ बोर्ड आहे का? अयोध्येमध्ये काय तो रामन्यास आहे ना यांनी बनवलेला, ही 1300 एकर जमीन लष्कराची यांच्या घशात घालता हा लँड जिहाद नाही. केदारनाथ मंदिराचं 500 तोळे सोनं अचानक गायब झालेलं आहे. याच्या मागे कोण आहे?
हा जिहाद नाही. धारावीच्या नावाखाली वेगळी 1000 एकर जमीन घशात घालण्याचा प्रयत्न होतो आहे एका उद्योगपतीसाठी. कोणासाठी? हा लँड जिहाद नाही. वक्फ बोर्डाच्या ज्या जमिनींचे काय गैरव्यवहार दाखवतात त्या अनेक जमिनीवरती आपल्याकडल्या उद्योगपतीने कसे महाल बांधले आहेत, कसे 5 स्टार हॉटेल्स बांधलेले आहेत जे मुसलमान नाही. कोणी घेतल्या जमिनी? तुम्ही त्या जमिनी परत करून देणार आहात का? द्या ना, आमची मागणी आहे. मग या सगळ्यावर त्या बिलासंदर्भात चर्चा होईल. मुळात या बिलाला तेलुगू देशमचं समर्थन आहे का? मुळात सत्ताधारी पक्षामध्ये एकमत नाही आहे. रामविलास पासवानच्या पक्षाचं समर्थन आहे का? तेलुगू देशमने विरोध केला आहे सत्ताधारी पक्षात असताना. तर आम्ही ही सगळी पाहणी करतो आहे, आमचा अभ्यास चालू आहे की सत्ताधारी पक्षात तरी या बिलासंदर्भात एकवाक्यात आहे का तेच दिसत नाही. त्याच्यावर बोला आधी. कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलेलं आहे, त्याच्याकडे बेरोजगारी. बोला काय? राऊत साहेब, इंडिया अलायन्समध्ये उद्धव ठाकरेंचा दौरा जसा चर्चेत होता तसाच इंडिया आघाडी विशेषतः महायुतीतही राज्यात चर्चेत राहिला. उद्धव ठाकरे नेहमी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला येतात त्यावेळेस त्यांच्यावर टीका करतात की वारंवार दिल्ली फेऱ्या का करता. उद्धव ठाकरे यांचा सतत दिल्ली दौरा मग आता कुठे गेला? महाराष्ट्राचा बाणा, अस्मिता, स्वाभिमान उद्धव ठाकरे झुकतायत असं कोण म्हणतात? असं कोण? भाजप नेते म्हणतात. बघा, भाजप नेते यांची अवकात काय आहे? उद्धव ठाकरे माझ्या घरी आले मित्र म्हणून, नेते म्हणून. दिल्ली द्यायचं नाही, दिल्ली का तुमच्या बापाची आहे. आम्ही सत्ताधारी झुकतात, मुख्यमंत्र्याला कणा पाहिजे असं म्हणतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरेंना सहकुटुंब आम्ही आमंत्रण दिलं होतं, आपण या. ते इथे आले, इथे आले तर आम्ही सगळ्यांना भेटलो. भेटीगाठी घ्यायच्या नाहीत का? मी तुम्हाला काय सांगितलं की आमच्या चर्चा बऱ्याच ठिकाणी या अराजकीय होत्या. अनेक विषयांवर चर्चा होते ना. आम्ही काल कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी गेलो. आपण चहा, आम्ही त्याच्याकडे, त्यांचं जर घर तुम्ही पाहिलं तर त्यांच्याकडली पेंटिंग्स, त्यांच्याकडलं संगीताचा खजिना, पुस्तकं, ग्रंथालय याच्यावरती आम्ही चर्चा केली. उद्धव ठाकरे कलाकार आहे. भारतीय जनता पक्षाचा साहित्य, कला आणि क्रीडाशी संबंध असता तर विनेश फोगाटचं पदक गेलं नसतं. विनेश फोगाटचं पदक घालवायला भारतीय जनता पक्ष कारणीभूत आहे. भारतीय जनता पक्षाला तिचं पदक गेलं ना आनंदाचा उकाळ्या फुटल्या आहेत. देशाला दुःख झालं आहे, पण भाजपला आनंदाचा उकाळ्या फुटल्या आहेत. अशा भाजपवर काय तुम्ही मला प्रश्न विचारताय? भाजप हा काही दिवसाचा मेहमान आहे देशात आणि महाराष्ट्रामध्ये. पहा, तुम्ही लिहून ठेवा, माझी सही घ्या. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.